आज केलं होतं तवा पनीर. तवा पनीर म्हणजे तव्यावर केलं होतं म्हणून तवा पनीर त्याला नाव दिलेलं होतं. आणि ते पनीर मी घरीच केलं होतं. साधारण 1 लिटर दुधाचं पनीर करून पनीरची भाजी ग्रेव्ही टाईप केलेली होती आणि जिरा राईस केलेला होता. आजच्या जेवणासाठी हा मेनू होता. कारण आज मुलीला हे खायचं होतं आणि आमच्या घरी आलं होतं एक छोटंसं बाळ, त्याला जिरा राईस खाण्यासाठी दिला होता. ही आहे माझ्या पुतणीची मुलगी. ती नेहमी येते जाते, पण यावेळेस शूटमध्ये घेतलेली आहे आणि खूप बोलते, खूप बडाबडा करते. पण आज ना खूप शांत होती, काही बोलत नव्हती, काय नव्हती. आणि कसं आहे, नवीन मुलांना नवीन जागी आल्यानंतर थोडंसं बोलायचं राहतात आणि येते बरं का सारखं, तरीसुद्धा एकदम शांत बसलेली होती आणि तिला हाताने भात खायचा होता. तर आज गेस्ट रूम साफ करायला घेतली होती, कारण आज येणार होते पाहुणे आणि पाहुणे जरा उशिरा येणार होते. त्यामुळे खूप म्हणजे उशिरा समजल्यामुळे उशिरा सगळं साफसफाई करायला घेतली होती. 8 वाजता सगळी साफसफाई करायला आणि इकडं वरती आम्ही सारखं नसतो, त्यामुळे गेस्ट रूम साफ करण्याचा विषय येत नाही. आणि आज साफ करायची होती, कारण कोण येणार आहे हे व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दिसेलच. तर गेस्ट रूम साफ करून घेतली आणि पण जो हॉल वगैरे होता तो सुद्धा मला साफ करून घ्यायचा होता आणि जिना पण खूप मोठा आहे, तर तो जिनाही मी साफ करून घेतला. आणि नंतर मग अंथरुणं पांघरुणंसुद्धा त्यांना काढायची होती, ती काढून ठेवायची होती आणि काही वरती द्यायचं होतं आणि काही खाली द्यायची होती, कारण लेडीज आणि जेंट्स असे गेस्ट होते, त्यामुळे सर्व काही तयारी करायला लागणार. उशिरा समजल्यामुळे उशिरा तयारी केली आहे. संध्याकाळी तसे तर फरशी पुसत नाहीत, पण मी आता ऑप्शनच नव्हता ना, मग त्यामुळे घर साफ करायचं असेल आणि घर तर आपलं नेहमी साफ असतंच, पण पाहुणे येणार असले तर जरा थोडंसं आपण एक्स्ट्रा थोडंसं करतो ना काम, तसंच. तर माझी ही तयारी चालू होती आणि कोण पाहुणे येणार आहे हे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेलच. त्यासाठी एक लाँग व्हिडिओ मी करणार आहे, तो तुम्ही नक्की पहा. चला तर भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.